मित्रांनो आत्ता स्टॉप दिला आहे मी करमाळ बस स्टँडवर. तर मी आत्ता जाणार आहे मस्तपैकी असं पुण्याला. तर पुण्याला माझं काय काम आहे असेल ही तुम्ही बघत राहा, व्हिडिओ समजेलच. तर मित्रांनो आम्ही थोडासा प्लॅन आता चेंज केलेला आहे. तर एस टीने न जाता आपण जाणार आहे कशाने येऊ का, ट्रॅव्हलने आम्ही जाणार आहे पुण्याला. आणि आमच्यासोबत आहे बबलू भाई सुद्धा. काय बोलते बबलू भाई? काय म्हणतो कुठे पुन्हा तुमचा पुन्हाच आहे वय. अरे वा. मित्रांनो आमच्या ट्रॅव्हल मध्ये आगमन झालेलं आहे विक्रम दादा आलाट यांचं. माझे गुरु आहेत बरं का. काय नाही सुरुवात म्हणजे माझे गुरु नाहीत का तुम्ही? सुरुवात मग काय हो? बरोबर आहे का नाही? कुठे आहे दौरा तुमचा? पुण्याला. होय, शूटचं काम. हा बरं बरं चालेल. पटेल ट्रॅव्हल करमात किती वाजता येते बरं गाडी? 7:30. जरा आवाज मोठ्याने काढ. 7:30. 7:30ला. आणि रिटर्नला रिटर्नला 9 वाजता रात्री करमात. पोहोचते. किती वाजता निघते तिथनं पुण्यातून? 4 वाजता. 4 वाजता पुण्यातून निघते. बरं, कॉन्टॅक्ट नंबर सांगा जर तुम्हाला म्हणजे करमातलं कोणाला जर न्यायचं असेल तुमच्या बरोबर तर सांगा की नंबर. 9503 हां 04 हां 6700. 6700. तर मित्रांनो जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल करमाळ्यावरून तर बेस्ट ट्रॅव्हल बघू शकता तुम्ही. पटेल ट्रॅव्हल 1 नंबर आहे. सीट पॅसेंजर हो का बघू शकता. करमाळ्यातले रील स्टार माननीय श्री विक्रमदादा आलाट सुद्धा याच ट्रॅव्हलने प्रवास करत आहेत. तर तुम्ही नक्की विजिट देऊ शकताय. तिकीट आहे का हो. स्वारगेटला सोडायला? बरं. तर मग मित्रांनो सकाळचा मस्त असा व्ह्यू आणि त्यामध्ये क्रिकेटची मजा बघू शकता तुम्ही. राशींच्या थोडंसं वरतीच आणि मस्त असे ठोकलेले त्यांचे पाल. बघू शकता मित्रांनो. दादा पण आमच्या बरोबर होतेच त्यामुळे काही अडचण नाही आली. काही मस्त असं निसर्गाचं काही खेड बसली शाळा. थोडं पुढचं बघा मस्त पैकी असं आपलं जी उजनी धरण आहे जे आपली आहे ना त्याच्या अलीकडलं सगळं हे व्ह्यू आहे. मस्त असं काळभोर रान. काय पेरलं होतं काय माहित पण रान एकच नंबर होतं राव. बघू शकता तुम्ही मसाने हे. विशेष म्हणजे काही शेततळ नसून ही माशींना पाळलेलं आहे ती. त्यात मांगूर मासा आहे सगळं बरं का. बघू शकताय तुम्ही. आणि ही आपली शेत बघू शकता तुम्ही किती पाणी साठा आता सध्याला अवेलेबल आहे पाणी. मस्त अशी बोट पाण्यामध्ये मासे तरी चालूच होतं त्यांचं. बघू शकता मित्रांनो पाण्यामध्ये एक छोटस मंदिर दिसत असेल तुम्हाला. मंदिर कशाचं आहे तुम्हाला जर माहित असेल तर मित्रांनो नक्कीच कमेंट करा बरं का. मस्त असं व्ह्यू. मला आधी वाटलं बदक आहे पण हे बदक नसून मस्त ते काय पानकोंबडी आहे ना ते बरं का. बघू शकता तुम्ही आपलं
छोटंसं कोकण. रेल्वे ट्रॅक. रेल्वे नव्हती आली नाहीतर मजा झाली असते अजून. बघू शकता तुम्ही. कसं आहे नजारा नाच खोय का नाही. आणि विशेष म्हणल्यावर हे बेगोनपाशी गेलो एका मंदिरासमोर असं मस्त असे झाडाला डेकोरेट केलेलं होतं. मुंजाबा मंदिर. नदी. एंट्री केली आपण बेगोन मध्ये. बघू शकता तुम्ही सगळं बेगोन. माशांचा जी बाजार लागत होता त्याची लोकांची तयारी चालू होती. चहा नाश्ता पण होतच तयार. बघू शकता मित्रांनो आपण लवकरच पुण्याला निघलेलं त्यामुळे यांचं आपल्याला बरोबर हे सापडलं नाही. पण चिलापी काय भाव आहे आता सध्याला काय माहित. बघू शकता तुम्ही. पण थोडीशी दुकानं मला कमी वाटले. आणि तुम्हाला सांगतो बेगोनची आणबान शान म्हणजेची खानवळ बरं का. मच्छी खानवळ क्वालिटी नादच करायचं नाही. जगदंबा मच्छी थाळीमध्ये एकच नंबर बरं का खरंच. आणि आम्ही जरी गेलो तरी तिथंच मी थांबत असतो मच्छी स्पेशल मच्छीसाठी. एक नंबर. मुंडके अनलिमिटेड आहेत बरं का तिथं. मुंडके तुम्ही जर मागितले ना तर बघू शकता तुम्ही आपलं उड्डाण पूल. आणि वेजसाठी श्री स्वामी समर्थ वेजसाठी बेस्ट पर्याय आहे. बघू शकता तुम्ही. लगेच पलीकडल्या रस्त्याने लागून वरती लागलो मस्त असं. म्हणजे आता मस्त असं बायपासला लागलो. इन्स्टिट्यूट तर माहीतच असेल तुम्हाला तरी पण दाखवणं माझं काम आहे. बरोबर आहे ना. बघू शकता मित्रांनो. पूर्ण अजून दाखवतो तुम्हाला. हे बघा किती विद्यार्थी इथं शिक्षण घेत असतील बघा ना. बरोबर आहे का नाही. बघू शकता मित्रांनो. करकम फसलं ती कारखाने पलीकडल्या साईडला होते म्हणून मला काही दाखवता आले नाही. बघू शकताय तुम्ही. प्रवास करून करून राव भूक तर लय बेकार लागलेली. मला असं वाटत होतं कधी थांबेल म्हणून गाडी. त्याआधी टोल नाक्यावरच गाडी थांबली. बघू शकता टोल तुम्ही. वाटच टोल नाका नाही बरोबर ना. 100% इथं ही गाडी तुम्हाला दिसणारच. ही गाडी सगळ्यांची ओळखीची असावी असं मला वाटतंय. मामानं होते बरं तिथं कोण पण गाडी नेमकं मामांची गाडी होतीच. आता इथं बघू शकता तुम्ही फळ विक्रेते पण आले होते. सकाळ गर्दी नव्हती बरं का पण चालू. हे तरी एकदा दुपार झाली की माहिती तुम्हाला किती रांगच असते. मग काही वेळाने लगेच आम्ही जेवायला थांबलो. पाटच्या पुढं गेल्यानंतर आम्ही जेवायला थांबलो. तुम्हाला दाखवतो. आपल्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी स्वतःची राहील. बरं पटेल ट्रॅव्हल्स बरं का. यांचं खरंच कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला रात्री जरी यायचं असेल पुण्याहून तरी ती सोय आहे. बघू शकता मित्रांनो. आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहे पांडुरंग मिसळमध्ये. बघू शकता तुम्ही. पटेल ट्रॅव्हलने आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहोत. बघू शकता मित्रांनो. स्पेशल काय बघूया आपण. इंटरव्ह्यू पण मस्त आहे.
बघूया नाश्त्याला इथं काय काय अवेलेबल आहे. मिसळ, मटकी भेळ, पावभाजी, पुरी भाजी, इडली सांबर, दही मिसळ, शाबू वडा, स्पेशल चहा, कोल्ड कॉफी, मसाला ताक अशा प्रकारे स्पेशलमध्ये कोणी आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे यांची डिश लावली जाते. तर इकडं पण साऊथ इंडियन पण त्यांचे डिश आहेत. बघूया साऊथ इंडियनमध्ये त्यांच्याकडे काय काय आहे. क्या बनणार आहे भैया? हां, डोसा उत्तप्पा इडली सांबार मेंदू वडा. डोसा, उत्तप्पा, इडली सांबार मेंदू वडा. मेंदू वडा भी है क्या? ठीक, बघू शकता. अलग अलग परांठे वाले चर्चा हेच आहे गे. काय म्हणता बाबा? गाव कोणतं तुमचं? वरवण. वरवंट होय. बरं बरं, चालतंय. आलं का? खूप टेन्शन मध्ये येतला का दादा? दादा थंबनेलला फोटो घ्यायचा होता. थंबनेलला फोटो घ्यायचा होता. थंबनेलला फोटो घ्यायचा होता म्हणलं. घ्यायचं होय. इथं थांबू. मध्ये उतरून बर्गर खायचं होतं तुला? पण काय बुर्गर? हा का? मिसळवर दिवस काढायचे तिकडे चला. मिसळवर दिवस काढायचे काय तुला? बर्गर है क्या भैया? बर्गर बर्गर नहीं. भाई बोलेंगे खाते टाइम भी वीडियो निकलता है वहाँ. येड बीट लगे क्या इसको बोलेंगे? हो बबलू भाया, बोलेंगे कि नहीं? हाँ, कैसी मिसळ? हा क्या खाण्याची पहिलेच होय. मला लांबूळ के पाव ही. हा काय परफेक्ट आहे ते. बघू शकता मित्रांनो, असा मिसळ बरोबर सॅम्पल. काय करतोय तो? मटकीच टाकली वाहत. हा, टाकावं लागतं का? मी पण टाकले. कष्ट करून आम्ही चाललो आता मस्त पैकी पुण्याला आपल्या या गाडीतच. हा ड्रायव्हर चेंज केलं होय. क्या बोलते? एक नंबर नाश्ता मला पाहिजे. हा ना. नाश्ता करून पुढं आले की लगेच लागली अशी नर्सरी. बघू शकता तुम्ही. ही नर्सरी भरपूर अशी इथं रोप होते आणि ट्रकने माल पुढं मागं होत होता बरं का. बघा काय रोप होते राव, नादच कळा विषयच नाही. आणि हे कलाकारी तर तुम्ही बघू शकताय. उड्डाण पुलाच्या खालचे जे आहेत ते झाडांचं रूप दिलं आहे त्यांनी. वा, गाड्या तर बघू शकता किती पार्किंगमध्ये. मोठी अशी बिल्डिंग मस्तपैकी पुलावर सोडत होतं ते बघितले. पलीकडं मोठे मोठे बिल्डिंग, समोर मस्त अशा झोपड्या, झोपडपट्टी. तो बघू शकता कसं आहे टँक डायरेक्टच. आजच कळ आहे का नाही.
बघू शकता ट्रॅफिकच लगेच चालू झालं. ट्रॅफिकचं कुठं ना कसं बसं आम्ही घुसलो पुण्यात. हे बघू शकताय मॉल तुम्ही. तर मी आता मी माझ्या मार्गाला जातो. आत्ताच्या मार्गाला जाणार आहे. तर चला मग आत्ताला सपोर्ट करा, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बरोबर, धन्यवाद. बाय. तुमचं पण प्रेम माझ्यावर असंच राहून दे. ठीक आहे, चला भेटू नंतर करमाळ्याला. ओके. तर मित्रांनो, माझं सगळं काम आता आवरून झालेलं आहे आणि मी डायरेक्ट जाणार आहे. माझ्या बरोबर आहे आदिनाथ पण. आणि हो का इथं आदिनाथ चालवते गाडी सध्या. योगा आमचा खास मित्र रामभाऊ आणि आता येणार आहे बाल्या आणि त्याचबरोबर असणार आहे रणजित निकत. तर आम्ही सगळेजण मिळून जाणार आहे KFC मध्ये आणि KFC खाल्ल्यानंतर तेच ब्लॉग एंड होईल. तर अशा पद्धतीने आम्ही पोचलो आहे मस्तपैकी असं KFC मध्ये. हा तिथं वर गेल्यावर दाखवतो काय चालू आहे म्हणजे. बघू शकता मित्रांनो यांचं KFCचं सेटअप. बस मला शूट करतोय. बालाजी भुई वाडा भुई. रंजे रंजे तोंड दाखव. लाजू नको इकडे बघ. काय खाणार आहे रंजे तो. बालाजी. हे बाला, किती वर्ष झालं तू पुण्यात आहे. नाही सांग म्हणा, ब्लॉगिंग चालू आहे माझी. किती वर्ष झालं पुण्यात आहे. चिकनचा सर ते जे आहे ना त्याला थोडंसं टाईम लागेल. काय झालं. अशा प्रकारे मित्रांनो माझ्या तोंडात मारण्यात आलेलं आहे. कारण की इथं आधी सगळ्यात आधी व्हेज आलेलं आहे. नॉनव्हेज थोडं टाईम लागेल म्हणलेले आहेत. बाला तुझंही घेतो मी एक दांडकं पुसणं. काय खातोय. वडापावला का ती. बाला काय खातोय. हा बर बाला पांडू. याव का म्हणूचा वडापाव खातो का तू का नानीचा नानीचा वडापाव का. बरं येतो रा 1 किलो. बात करेगी या नहीं करेगी पूरी पैकेट की. बिहारी बाबुआ. बबुआ. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कशी चरतात मस्त पैकी. आणि मला बसवलं असंच. बाल्या तू का बस. बाल्या तू का बसलाय. हा परत बोल. काय होते बाला. येऊ का काय होते. ही बॅग कोणाची रा. हे तुझी का बॅग. रंजे बॅग तुझी. रामा तुझी का बॅग. उचल बरं जाऊन दे. खा तोंड झाकलं जातं तर माणसाचे ते म्हणलं काय गावतं का नाही.
बालाभाऊ आतंक, दुसरं नाम बालाभाऊ, बुक्की टिळगुळ. किती वेळ लागणार आता? 10 मिनिट अजून. अशा पद्धतीने आपलं पार्सल ऑर्डर झालेले आहे. हो, 4च आहेत आणि ते अजून काहीतरी येणार आहे, चरणा बर्गर काहीतरी काय आणलंय? टाकलं कसं खायला लागलो. मी पोस्ट करणं राय झालं, खरंच तसं नाही करत. तुला कळलं दे, शिवाय देते ना, दे. भैया नाही ना पोस्ट केला मग बोल मला. क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो. खरंच नाथ खरंच क्वालिटी लागायला लागली. काय पाहिजे हा ठीक आहे, मला नाही लागत ते. एकच नंबर बरं का. तुला खायचं का? तर क्वालिटी नादच आहे आणि क्वांटिटी पण भरपूर आहे. आत्ताच काय बोलू नको, मी बरोबर टाकताय. आता मित्रांनो तुम्ही ही फक्त कप मोजा किती समोरच दाखवतो. 1 2 3 आणि तिथं 4 5 म्हणजे टोटल आम्ही 8 कप पेप्सी पेलेलो आहे आणि ऑर्डर फक्त 4 बरोबर ना आदिरात. असं नको तिकडे बघून डावटीला असून त्यांना काहीतरी वाटेल. तर 4 बर्गर 4 पेप्सी आणि त्याचबरोबर 1 बकेट होती. 4 बर्गर आम्ही ऑर्डर खाल्लेले आहेत आणि तो वेटर मला म्हणजे ती आजची शेप आहेत तेव्हा आम्हाला म्हणला तुमचे 4 बर्गर राहिलेत. आणि त्याने बिचारीने मनानेच आम्हाला 4 ग्लास अजून एक्स्ट्रा पेप्सी आणून दिलेली आहे. बघू शकता तुम्ही आमचा रामाभाऊ कसा असतो. आणि आम्ही दुसरं कुठं नाही तर तुम्ही बघू शकता KFC समोरच बसूनच त्यांची लूट करत आहोत. आणि आमचा यो ब्लॅक लवर खाऊ आपला खास खाऊ नाही खास ब्लॅक लवर. अरे भैया ऑर्डर झाली कर. आयुष्यपत आपण त्यांना जर कळालं तर आपल्याला मार नाही. बाळा तू चल सोबत माझ्या चल. हे ते माणूस बदललाय वाटतं का बहुतेक, असं वाटतंय मला. माणूस बदललाय वाटतं. चला
नको का ए तुला काय करायचं बस खाली थांब ना त्याला येऊ दे की बाहेर तर बाहेर अरे जो माणूस आत गेलाय ना तो बाहेरच आलाय जरा थांब काय झालं याव का ए शिवाय देऊ नको ब्लॉग चालू आहे केळे कर इमानदारी सांगायचं किती किती क्लास पेप्सी गेला तू तुझ्या आईची नाही गेलं शिवाय देऊ नको नाही तर असं पोस्ट करेल मग आता तोंड लपून चालला काय होय रे हा कुणाचं काम आहे काम कुणाचं आहे झालं असं नाही काय पण हा भैया कितीचा मोबाईल माहिती तुला